नमस्कार, मी मुग्धा. चला सोबत साताऱ्याहून कोल्हापूरला श्री महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी रिक्षाने प्रवास करणार आहोत. आता 125 किलोमीटरचा रस्ता 3 तासात पूर्ण केला आणि फायनली कोल्हापूरला पोहोचलो. मंदिराच्या कमानीवर फडकणारा हा भगवा ध्वज पाहून फायनली देवीच्या दर्शनाची ओढ पूर्ण होणार ही खात्री पक्की झाली आणि मी जाताच मिसळीवर ताव मारला. हो हो, कोल्हापुरी मिसळ. आणि खरं सांगू का, अशी झणझणीत मिसळ मी पहिल्यांदाच खाल्ली असावी, पण जाम भारी होती. देवीसाठी मी कमळाची फुलं घेतली आणि आईसाठी ओठी देखील घेतली. गजरा न घेता जाणं हे बाबा बरोबर नाहीये, म्हणून काय देवी आईला गजरा देखील घेतला आणि इथे मी ओटीची तयारी करत आहे. म्हणजे ताटामध्ये ओटी सजवत आहे, ज्याच्यामध्ये मंगळसूत्र, गजरा, हळदी कुंकू सगळंच योग्य जागेवर ठेवत आहे. सगळ्यात अगोदर मी गेले ते म्हणजे तुळजाभवानी आईच्या मंदिरामध्ये. सगळ्यात अगोदर ओटी दिली आणि ही आहे सुंदर अशी देवीची मूर्ती. असल्या तीव्र उन्हाळ्यात जमीन भाजली असताना पायाला चटके बसूनही माझ्या मनामधली जी देवीची भक्ती आणि ओढ होती ती काही कमी होणारी नव्हती. 1 वाजता रांगेत उभे राहिलेले आणि 4 वाजता आम्हाला दर्शन भेटलं. म्हणजे तब्बल 4 तास रांगेमध्येच उभे होतो, कारण शनिवार रविवार ह्या 2 दिवसाला आजूबाजूच्या गावांमधले किंवा बाहेरच्या शहरांचे लोक हे देवीच्या दर्शनासाठी येतात, कारण तो सुट्टीचा दिवस असतो. सो फायनली गणपतीचं देखील दर्शन घेतलं आणि मला आणि माझ्या आईला खूप चांगल्या लोकांची कंपनी भेटली. ते म्हणजे हे लोक खूप चांगले होते स्वभावाने, नगरचे होते. देवीचं देखील दर्शन झालं आणि जाताना मी डोसा खाल्ला, त्याचसोबत अप्पे देखील खाल्ले आणि आम्ही गेलो रंकाळ्याला. खरं सांगू का, कोल्हापूर माझ्या मनात बसलंय. इथले लोक, इथलं वातावरण खूप जास्त आवडलं. इथले लोक ना मला खूप जास्त भावनिक आणि सहकार्य करणारे वाटले. रंकाळ्यावरती खूप जास्त मज्जा केली आणि फायनली पुन्हा सातारला जायला निघालो. थँक यू फॉर वॉचिंग. नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूच. बाय.